वृत्तपत्रात आपलं स्वागत आहे। नीट पेपर फुटी गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या आवाहनानंतर सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू झाले असून ठिकठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। नीट पेपर फुटी गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या या आवाहनानंतर सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले आहे। वंचितच्या या बंदला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि डाव्या पक्षांनी भाकप माकप अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे। वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य बाजारपेठा आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। लहान मुलावर लाठीचार्ज झाला, अमानुष लाठीचार्ज झाला आहे। दिल्ली सरकारने केलेलं हे काम आहे, हे मोदी सरकारने केलेलं काम आहे आणि ते आता आमची 20 दिवस झाला बसतोय आपल्या वर्षांसाठी, तर त्यांना एक बी मंत्री, एक बी आमदार, एक बी भेटले नाही, त्यांचं कैर केलं नाही आणि त्यामुळं लाठीचार्ज झाला। लहान लेकरांना मारलेला 12वी, 12वी, 10वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचे लेकरं होते, त्या लेकरांना मारले, मुलींना मारले। त्या सरकारचा निषेध करतो आणि